नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, जसं तुम्ही पाहिलं की काल आपल्या घराचा कलर झाला होता आणि ते तुमच्यासोबत शेअर केलं. बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे इगतपुरीचं जे काही रुटीन चालू आहे त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. पण हो, आपल्या घराचं कलरचं काम झालेलं आहे. आणि काल कसं माझा पूर्ण दिवस म्हणजे कसं थकली होते खूप जास्त. एकतर हळद, लग्न, लगेच ते वर्षश्राद्ध होतं आणि मग मला कालच म्हणजे क्लिनिंग करायला यायचं होतं घराची. पण मग मला खूप जास्त थकली होती आणि मग काकांचा पण फोन आला होता. शेतावरती गेली, तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर मग घरी जाऊन मी आरामच केला टोटली. पण मग आज सकाळी लवकर उठली आणि इकडे आलेली आहे घरी. म्हटलं आज 1-2-3 तासामध्ये ना विशालीने मी भरपूर साऱ्या गोष्टी कवर करून घेतो, जेणेकरून पुढच्या गोष्टी इझी जातील आपल्याला करायला. तर मग आज आपण आपल्या घराची साफसफाई करणार आहोत, नवीन घराची. आणि मला आजच्या या फुल डेमध्ये हे पूर्ण म्हणजे कवरच करायचं आहे असा मी प्लॅन केलेला आहे. आरविश झोपला आहे. बाई आणि पप्पांना सांगितलं आहे उठला की आवाज द्या म्हणून, आम्ही लगेच येऊ. आणि आता लगेच साफसफाईला सुरुवात करणार आहोत. कारण घर आहे ना कलर केल्यामुळे फ्रेश झालं आहे, पण मग जी खालची फरशी आहे ना ती घाण आहे, तर ती साफ करावीच लागेल. तर इथे कसं बोरिंगचं पाणी 24 तास असतं आम्हाला. तर मग बोरिंग चालू केलं की मग लगेचच पाणी राहील आणि मग मोकळं काम करता येईल, पाणी जास्त आहे म्हणून. तर चला मग काय हो, आतापर्यंत आपण टाईल्स धुतल्या घरी. तिकडे पूर्ण टाईल्सच घर आहे, तुम्हाला माहिती आहे, त्या धुवावे लागतात अक्षरशः. पण आता भरपूर काम आहे इथे. काम म्हणजे पहिले साफसफाई म्हणजे झाडू वगैरे काढून जेवढी घाण म्हणजे कसं आहे की कलर जेवढा मारलाय त्याची पूर्ण घाण खाली आहे. तो फरशी वगैरे चांगलं धुवून घ्यावा लागेल. आणि जी घाण आहे थोडीफार ती पडलेली ती साफ करून घ्यावं लागेल, झाडू वगैरे मारून. करावं लागेल सगळ्या त्याच्यानंतर गोष्टी. ते धुवून घ्यावं लागेल पूर्ण घर. ते झाल्यानंतर मग कसं व्यवस्थित आणि होईल ही सगळं. अशी म्हणजे ना जे पहिले लोक राहत होते ना त्यांनी म्हणजे घरात चूल पेटवायचे, तो पूर्ण असं धूर बसलेला आहे. भिंती तर झाल्या क्लिअर, भिंतीच्या काळ्या होत्या त्या, पण टाईल्सवरती तरी असा काळपट पण आहे, तो मला काढायचा आहे. त्याचे बघूया प्रयत्न, माझे तेच आहेत. तर चला, आली आहे मी घरात आणि माझ्या नवीन घराची साफसफाई तुम्हाला पण खूप आवडेल पाहायला. हे बघा, मी आता किचनमध्ये आहे. इकडे बघा, ही जी मांडी आहे ती जे ते राहायचे ना त्यांचीच आहे. त्यांनी बोलली यूज करा तुम्ही, आम्ही नाशिकला राहतो त्यामुळे नाही, आपली घरी पण एक मांडणी आहे. आणि हे बघा इकडे किचन, आता हा क्लीन करायचा. गॅस, हे बघा ही गॅस शेगडी पण आहे, त्यांचीच आहे. ते बोलले यूज करा, पण आपले आहे त्यामुळे मी ही थोडी वरती ठेवून देईल. इकडे मांडणी आहे, भरपूर आहे बघा, कलर कलर खूप काम करायचं आहे. एक मिनिट विषय, सिलेंडरची टाकी कुणाची काय माहिती. आणि हा रूम एक आहे, साफ करायचा आहे. विशाल, पहिले काय करू माहिती आहे का, हे बाहेर काढू, हा दरवाजा खोला. बघा त्या लोकांची भांडी किती आहे तिथे. आणि हा पाणी गरम करायचा बम आहे, बम बोलते त्याला. हा जर वापरायला घेतला ना खरंच खूप छान होईल, बघेल मी. साफसफाई चालू आहे आमची. आणि हा रूम मी करणार आहे क्लीन. आणि बेडरूम विशालला क्लीन करायला सांगितलेला आहे मी. तर मी बघा चालू केली. आता बघू आता किती वेळ लागतो, मला वाटतं 2 तास लागतील, 2-3 तास जातील. कारण खूप बारीक बारीक कामं आहेत. मांडणी वगैरे सगळं एकदम जे कलरचे डाग पडलेत ना ते ॲक्च्युअली करून घ्यायला पाहिजे. पहिले पेंटवाले करून देतात विशाल, पण आपण इथे नव्हतो ना, आपण ते लग्नाच्या गडबडीत होतो. कारण की आता तुम्हाला मंडळी इथं अंधार दिसत असेल, या रूममध्ये किचनमध्ये अंधार दिसत असेल, कारण की इथं लाईटचं कनेक्शन तर आहे. पण ते तुम्हाला या किचनमध्ये म्हणजे थोडाफार असा अंधार वाटत असेल, कारण की लाईटचं कनेक्शन तर आहे पण इथं बल्ब लावलाय छोटा, त्याच्यामुळे थोडासा अंधूक वाटते. आता इथं ट्यूबलाईट वगैरे लावल्यावर म्हणजे तुम्हाला एकदम चांगलं वगैरे एकदम छान दिसेल इथं किचन वगैरे. आता कसं तो बल्ब आहे ना त्यामुळे थोडं अंधूक दिसतंय, पण मग तसं ट्यूबलाईट वगैरे लाईट्स लागतील ना आपल्या, तेव्हा मग छान दिसेल. थोडा अंदाज दिसतात ना होईल. तर तुम्ही पाहू शकता मंडळी, इथे बेड वगैरे आहे ते सगळं काढावं लागेल. इकडनं पूर्ण काढलं ते, आणि इकडचं फक्त आता जी घाण दिसते तुम्हाला फक्त झाडू मारून फक्त कलरचे डाग आहे ते धुवून घेतल्यावर निघून जायचे ते. पण नक्की निघतील का, तो व्हायचं पूर्ण पांढरं. नाही नाही, बेड साईड काढेल.
मागून झाडून घ्यावं लागेल. हम किसी से भाई, हम किसी से कम नहीं. चला चला कामाला लागा. पोटात दुखायचं माझ्या बस. तर मंडळी आता जस्ट झाडू मारून झालाय, पण एवढं थकायला झालं की मी बसून घेतलं आणि पाण्याची बॉटल आणली होती घरून. पहिले पाणी पिले आणि गरम होतं ॲक्च्युली. हे पत्र्याचा रूम आहे ना, तर पत्र्याच्या घरामध्ये कसं जसं जसं ऊन वाढतं तसं तसं गरम जास्त होतं त्यासाठी. आणि अजून म्हणाल तर अजून खूप कामं बाकी आहेत. आत्ताशी तर फक्त सुरुवात केली आहे. झाडू मारून झाला आहे सगळा घराचा, म्हणजे दोन्ही रूमचा. आणि बाकीचं जे सामान वगैरे होतं, जे रूम मालकाचं होतं, ते सगळं बाहेर काढून ठेवलं आहे. भरपूर सामान आहे त्या लोकांचं पण इथे त्यासाठी. आणि म्हणाल तर अजून आता आरवी उठलेला आहे आणि त्यात म्हणजे ना बाईने त्याला ब्रेकफास्ट भरवला. तरी पण मग त्याने पप्पांना विचारलं मला मम्मी बाबाकडे जायचं आहे म्हणून. मग त्याच्या पप्पांना म्हटलं विशालला बोलले त्याला घेऊन येतो. नाही राहणार इथे, मोबाईल वगैरे लावून बसवते साईडला, कारण मग नाही राहणार उगाचच, म्हणजे असं नाही का थोडं शांत शांत होऊन जाईल. आम्ही दोघं दिसले नाही तर मग राहत नाही. तुम्हाला तर चांगल्या तऱ्हेने माहिती आहे, पहिल्यापासून त्याला दोघांचीच सवय जास्त. तर मग आता आरविशला विशाल घ्यायला गेलेत आणि मग मी दोघंजणं मिळून पटापट आवरून घेऊ. परत संध्याकाळी झालं तर आपल्याला निघायचं पण आहे घरी जाण्यासाठी. तर चला आता जे काही आहे आरविश आल्यावरती तुम्हाला दाखवते, बघू काय बोलतो. कुठे आला रे तू? आ कुठे मच्छर चावला? अरे बापले, आता सकाळी चावला वाटतं. सकाळी झोपला होता ना तेव्हा चावला असेल. बच्चा एक खाल्लं का वन खाल्ला? हां 2 खाल्ले. कसे रे नवीन घर? इकडे बघून बोल ना. कसे आहे नवीन घर? मच्छर चावला. झोपलेच चावला. पण मी तर तुला फॅन खाली ठेवून झाकून आले होते. बरं ठीक आहे चालेल बाबू. इथे मच्छर असणारच असतात. झाडं एवढी आहे, शेती आहे, त्यामुळे मच्छर तर असणारच ना बाबू थोडेफार. इथं आल्यानंतर आपण मच्छरदाणी घेऊन टाकू याच्यासाठी एक. मच्छरचं जाळ्या लावलेलं एकदा तरी नाही नाही तरी पण येतीलच मच्छरांचं काय, कुठून पण येतील ते. भरपूर मच्छर असतील इथे. तर पहिला प्रश्न आम्हाला इथं मच्छरचा पडला, कारण आरविशला मच्छर चावलाय. पप्पांचं घर एवढं मुक्यावरती आहे आणि स्वच्छ असतं तरी तिथे मच्छर येते. इथे तर असणारच आहे. पण मग मच्छरदाणी वगैरे घेऊन टाकेल मी, असं करेल. बघू कसं कसं होतं. आरविश गेला घरात. आरू तू का मस्ती करू नको बरं का. कशात जातो? अच्छा मागून द्या, अच्छा मागून द्या, अच्छा मागून द्या. इथं मागून द्या, इथून 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 तिथून जा, तिथून मागून द्या. कशाला जायचंय पण तुला? काय बोलले पप्पा? रडत होता का? खेळत होता चांगला. खेळत होता? चांगला खेळत होता. मग कुठे नेहमी असं येऊ. चप्पल आणली का त्याची? चप्पल काढू नको, जा ना आतमध्ये जा. मी पण येते बाबा. अच्छा येऊ. बरं आता आरविश जे सांगाल तेच करायचं आपण. इथं पाणी चालू करायचं आहे. नको करू, चालू बाबू, पाणी पडेल. विषय सांभाळा. नको जाऊ तिथे. इथं चालू काय? पाणी बंद कर आरविश, आता मस्ती बंद कर. मंडळी काम माझं चालूच आहे आणि विशाल घरी गेले होते आरविशला सोडायला. आरविश काम नव्हता करून देत, इकडे तिकडे पळतोय. बाहेर कसं माती वगैरे पडायची भीती वाटते, म्हणून मग त्याला बोलली जा तू पप्पांकडे कार्टून बघत बस घरी जाऊन. त्याला पाठवून दिलं रिटर्न आरविशला. आणि अजून म्हणाल तर घरातलं अजून काहीच नाही आवरलेलं, फक्त किचन ओटा साफ करून झाला आहे. वेळ लागतोय खूप जास्त. आणि आता दुपारचे 12:30 झाले, थोडी भूक लागली आहे. सकाळी फक्त चहा, तर सकाळी फक्त चहाच घेतला होता, काहीच खाल्लं नव्हतं. मग आता
बाईंनी भाजी चपाती पाठवली आहे, कांद्याची पात आणि चपाती पाठवली आहे बाईंनी दुपारचं जेवण. मला तू जेवून घे, नंतर हळूहळू कर, जास्त काही करू नको. आता विशालाने मी जेवण करेल इथे. आणि आमच्या पहिल्या घरात आपलं जेवण हे आहे. आता नाश्ता वगैरे करून घेते आणि बघू. मावशीला फोन केला आहे, तिला बोलली की कोणीतरी बाई असेल तर कामाला पाठवून दे, कारण काम जास्त आहे, परत आजारी पडायला नको एवढं लोड घेऊन कामाचं. काय हो, बरोबर आहे ना? काम तर भरपूर आहे, तर बघू आता कोणती बाई वगैरे असेल, ते कोणी माणूस असेल की घर वगैरे साफ करायला. हा ना, कारण हा कलर निघत नाहीये, खूप त्रास देतोय. निघेल तो हळूहळू, पण हळूहळू निघेल, पण मग बघूया आता काय होतं, तसं सांगते तुम्हाला पुढे. जर कोणी आलं कामाला तर बरं होईल. मंडळी जेवण करते. आईबापच असतात, आईबापाची जागा कोणीच नाही घेऊ शकतं. पप्पांचा फोन आला, जेवण नाही केलं, पहिले जेवण घे मग बाकीचं कर. तिकडं मुंबईला असते तर हॉटेलमध्ये मागून खावं लागलं असतं असं. पण इथे आपली माणसं आणि माणसांपेक्षा आपल्या आईची आणि वडिलांची जागा आयुष्यामध्ये कोणीच नाही घेऊ शकतं. खूप भारी, म्हणजे ते प्रेमच वेगळं आहे. नाही, मी माझ्या मावशीच्या घरी आले, नुरा मावशीच्या घरी. आणि मावशीची सासूबाई त्यांच्याशी गप्पा मारत बसले, त्या दळण करतात, तुम्हाला दाखवते. तर माझी सगळ्यात लहान मावशी नुरी मावशी, तिची सासूबाई आहेत या. आणि हे बघा, घरामध्ये आपला मोठं माणूस असलं ना तर ते नेहमी आपलं काही ना काय, म्हणजे त्यांचा जो सहभाग आहे तो खूप मोठा असतो आपल्यासाठी. हे बघा, त्या दळण करत बसलेल्या आहेत. आता मावशी घरातलं सगळे दुसरे कामावर ते, पण मग आजींचा तिला हातभार लागलेला असतो कामामध्ये. त्यासाठी आपलं प्रत्येक घरामध्ये मोठं माणूस पाहिजे. ही तिची मुलगी, ती पण दळण करते. स्कूलला नाही गेली का ग तू? नाही, आज नाही गेली. हे बघा, गहू चांगले हो. चांगले पण त्यात घाण पाय ना. हा ना, कशी किलो भेट? मंडळी, मी जस्ट पुन्हा घरी आलेली आहे. मावशीकडे गेले होते, तुम्हाला दाखवलं. त्या ताईंना मी घेऊन आले आणि त्या आता करतायत कामं. त्या मला बोलत आहे तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त बसा म्हणे, मी करून देते तुम्हाला सगळं. तर मग त्या करतायत, तुम्हाला दाखवते आता. हा कलरच थोडा ना सुटत नाही आहे. हा पिंक जो कलर आहे ना तो निघत नाही आहे. विशाल घरात हळूच आला, निरमा टाकली आहे काय ना आता. हे बघा, किचन मी साफ केला. हा जो ओटा आहे ना, किचन ओटा, त्याच्यावरती पूर्ण कलर होता, तर मी हा साफ केला. त्याच्यानंतर हे खालचं पण मी साफ केलं, हे पण साफ केलं. इथे पूर्ण कलर होता, इकडे पण पूर्ण कलर होता. या दोन मांडण्या ज्या आहेत त्या पण मी साफ केल्या. पण मंडळी, माझे जर हे साफ करता करता ना माझ्या हाताची हे स्किन निघायला लागली, कारण तारगसनी आणि निरमा आणि परत तो कलर, तर मग स्किन निघाली हाताची थोडीशी. म्हणून मग थांबवलं, आग होत होती हाताला. म्हणून त्या ताईंना सांगितलं की नाही तुम्ही करून द्या म्हणून. आणि एवढं माझ्याकडनं होणार पण नाही, उगाच परत जर आजारी पडलं तर दवाखान्यात जावं लागेल. त्यापेक्षा म्हटलं ठीक आहे ताई तुम्ही करून द्या, मला नाही होतं माझ्याकडनं. तर त्या आल्यास तर करून देतात आता. आणि बघूया आता, जेव्हा घर स्वच्छ होईल तेव्हा खूप छान दिसेल. आता ताई हा करतात. ताई निघतोय ना तार, घसरीने त्याला घासावं लागतंय. मग मी सांगते का माझ्या हाताची स्किन निघाली म्हणून मी सोडून दिला विषय. तर ही माझ्या मावशीची मुलगी आहे आणि हा मावशीचा मुलगा. तर ते तिकडे शेतावरती काम चालू आहे, तिकडे चाललेत. तर मग इकडे आले, त्यांनी पाहिलं की गुड्डी ताई इथे आहे, मग लगेच आले ते. इकडे आरवी आहे आणि विशाल आरविशला झोपवत आहे झोळीमध्ये, तुम्हाला दाखवते. झाडाला झोळी बांधलेली आहे तिथे आणि सगळे लहान लहान मुलं खेळत होते. तर आरविशला पण झोपवलं आम्ही त्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवते. तर इकडे बघा, विशाल आरविशला झोका देत आहेत. जुजूमध्ये झोपला तू? जुजूमध्ये झोपला? जुजूच झोपला? मजा येते.
झोप. काय हो नाही झोपणार तो. हा इथं गरम आरू रोज इथं झोपत जातो आता. घे झोपून जुजू कर. हे ग गाई आरू माझा झोपी जाई. या रूमची साफसफाई चालू आहे आता. हा पाईप लावलाय पाण्याने. एक बरं आहे बाई पाणी आहे इथं. खूप घाण आहे मंडळी खूप. ही बघा स्वच्छ निघाली आता. तर मंडळी आरवीश झोपलेला आहे झोळीमध्ये. गादी पडली बघा हवेनी खाली. एवढी हवा इकडं की गादी खाली पडून गेली. गादी उभी करून ठेवलेली होती, गादी पडली. थोडं आरवीशकडे कसं मध्ये मध्ये लक्ष द्यावं लागतं ना, कारण पूर्ण इकडे शेतीचं हे इकडे कसं जास्त वर्दळ नसते माणसांची, त्यामुळे थोडं लक्ष द्यावं लागतं आरूवर. बघा झोपला पिल्लू, झोपलं. असं झालंय बघा 2 दिवसात. ते त्यांना बाईने मस्त आंघोळ घातली, दुसरे कपडे घातले, झोपला आता. हे बघा आरविश बघा झोपलाय मस्त. त्या ताईंना सांगितलं ते बरं झालं, नाही तेवढं काम झालं नसतं, उगाच आजारी पडायला झालं असतं ना. खूप काम होतं. खूप छान म्हणजे काम वगैरे पण झालं, आता पूर्ण कंप्लीट झालंय. आणि खूप छान आता फरशी वगैरे जे आहे ते भिंती वगैरे त्यांनी चांगले पुसून जे कलर वगैरे होते ते सगळं काढलंय त्यांनी. आणि आता फक्त आता राहिलंय की तिकडचं सामान जे आहे ते इकडे शिफ्ट करायचं आम्हाला. तेवढंच काम राहिलं आता. शिफ्टिंग करायची, सामान घरात व्यवस्थित लावून द्यायचं. आणि आता थोडंफार जे खिडकींचं काम आहे, विंडोचं काम आहे, ते 1-2 दिवसात होऊन जाईल. ते पण वर्क कंप्लीट झाल्यानंतर मग कसं व्यवस्थित झाल्यानंतर मग आम्हाला सामान टाकता येणार, इथे शिफ्ट करता येईल. तेच तर. पण धावपळ तर चालूच आहे. थकायला होते आता. होणारच आहे, धावपळ तर होणारच आहे. तेच तर. ठीक आहे मंडळी, बघू आता कसं कसं होतं आहे. आज तर घराची साफसफाई झालेली. आता वॉशरूम पेंडिंग आहे, वॉशरूम धुता येतात ताई. आणि बाहेर थोडं ना पाणी मारावं लागेल, तर ते करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तिथं बघा मंडळी आरती पाणी मारते. काळे मुंगळे निघाले तिथे बघा. चावलं तर काढेल ते. पाणी मारलं तर निघतंय. गार वाटते ना, खूप गार वाटते. पाईप हां जमा करून ठेवला. टिफिन पाठवलेला आहे, ती गॅसची शेगडी ती घरात ठेवूया. आणि मला दोन्ही बेड घरात ठेवावं लागतील, सेट करावं लागेल. चला पाणी मार. साफ करायला आलो ना, पटकन साफ झालं पाहिजे. हे बाबा थकले मी. तर मंडळी घर छान आवरून झालेलं आहे, स्वच्छ झालं आहे, एकदम चकाचक झालेलं आहे. तर चला या आपण बघूया काम कसं झालं जायचं. बघा ही गॅलरी पण धुवून झालेली आहे. आता पाणी तसंच आहे, ओली अजून सुकेल. अक्षरशः हे असं ना घासून घासून धुवावं लागलं, एवढं काळं होतं. खरंच भाडेकरी लोक जे पण असतील ना, जे पण भाड्याने राहत असतील ना, दुसऱ्याची प्रॉपर्टी तुम्हाला देतात तर काळजी घ्या. आता आम्ही जे घर बघितलं तुम्ही कसं ठेवतो तिकडचं, कारण ती दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळं काळजीपूर्वक वापरावी. कारण हा रूम एवढा घाण होता ना, कुणीच हा रूम फायनल केला नसता. पण आम्ही काम वगैरे सगळं करून अजून भरपूर कामं बाकी आहे. ते दरवाजेचं बघा पूर्ण असं काळं झालेलं आहे.
आपल्याला दरवाजाला कलर द्यायचा आहे, खिडक्यांची कामं करून घ्यायची आहे आणि परत अजून भरपूर एवढी कामं बाकी आहेत ना की काय सांगू तुम्हाला, खूप कामं बाकी आहेत. वरची जी टाकी आहे पाण्याची ती पूर्ण क्लीन करून घ्यायची आहे अजून खूप आहे. तर हा हॉल बघा क्लीन केलेला आहे आता, लाईट लावायची. आणि किचन पण आहे. हे बघा किचन पण पूर्ण आवरून झालेलं आहे. ही मांडणी स्वच्छ धुवून ठेवली त्या ताईंनी, लगेच आम्ही लांबली अडकवून दिली तिला. चिकट आहेच तरी. हा जो पॅसेज आहे हा पण छान क्लीन केलेला आहे. वॉशरूम टॉयलेट दोन्हीही सेपरेट आहे, दोन्हीही क्लीन केले. आणि हा बेडरूम, तर हे त्या लोकांचं सामान आहे. आता हे बघा, हे पण खोलून बघायचं याच्यामध्ये काय आहे काय नाही, तर सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. हे पाणी भरायचं, हे पण चेक करायचं चांगलं आहे का, खराब झालं असं ते पण टाकून ठेवलं वापरणार नाही आपण. आणि याच्यात पाईप आहे, वॉशिंग मशीनसाठी होईल पाईप. बघूया, हा बॉम्ब पाणी गरम करण्यासाठी. तर असं आहे, घर आमचं स्वच्छ करून झालंय. तर म्हणजे आता मी काय करणार आहोत माहिती का, सामान जे मला बाहेर नाही ठेवायचा तो आम्ही मुंबईला जाणार आहोत, तर 3 ते 4 दिवस रूम बंद असेल. त्यामुळे काय करतो की बाहेर कसं सामान ठेवणं रिस्की आहे, कोणी उचलून घेऊन जाईल, काही गावात म्हणजे काय कोणाचा भरोसा नाही, कोणी पण उचलून जाऊ शकतं. तर मग काय करतोय की जे सामान आहे तर मंडळी ही जी घाण आहे ती क्लीन करायची आहे. काय आहे हो हे, याचं नाव काय, त्याचं नाव काय विशाल, त्याचं नाव काय बघू, दाखवते. पंजा दाखव कसा आहे पंजा. हा आहे पंजा आणि याने सगळे घाण एकत्र करून मग जाळायची आहे आता. हा ना, तर आता इकडे सगळं बघा तुम्ही साफ करून घेतलेलं आहे. ते पावडं, त्याच्यानंतर पंजा, हे सगळं वापरलं आणि हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, बघू शकतात. आणि ते बाजूच्या मी तुम्हाला सांगितलं वहिनी आहेत, त्यांनी पण मदत केली हे करायला, कारण त्यांचं पण कसं मुलं वगैरे खेळतात ना इथे, त्यासाठी. आणि इकडे पूर्ण आता ते जाळायला घेतलं आहे, जो कचरा जमा केला आहे तो जाळला आहे आता इथे. हे बघा, एवढा कचरा, एवढा पाला काढलाय ना, जाळलाय आता. इकडे बघा, ते स्वच्छ दिसते आता, एकदम भारी झालंय. आणि आपल्या आरूची काही झोप पूर्ण होत नाहीये. जाऊ दे बाबू, तिथं मुंग्या आहे, फक्त सांभाळ. माझ्या पिल्लाची झोप काय पूर्ण होईना, शांत गार झोपलाय एकदम. पप्पा तिकडनं आवाज देत आहेत मला, झालं का विचारतायत. हे बघा, लहान मुलं पण आहेत. हा थोडंसं फक्त वरच्यावर करून घ्या ना, जास्त नको, तिथं माती घालावी लागेल आपल्याला. पेरूचं झाड कोणी काढलं का हो, का पानं गळून गेलेत पानं याचे. पेरू आहे अहो तिथं वरती, माहितीये